हॅलो सखी, सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण न चुकता प्रत्येक घरी बनला जाणारा सर्वांचा आवडता चहा बनवणार आहोत। प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही चहानेच होत असते। बाहेर जोराचा पाऊस चालू असला किंवा कुडकुडणारी थंडी असली की प्रत्येकाची स्पेशल आणि कडक चहा पिण्याची इच्छा होतच असते। अगदी कडक उन्हाळा असला तरी काहींना चहा वेळच्या वेळी हातात लागतोच। हा स्पेशल चहा मी बाहेर जोराचा पाऊस चालू असताना बनवला होता, पण तुमच्यापर्यंत तो यायला खूप उशीर झाला। काही हरकत नाही, लवकरच थंडी सुरू होणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की या स्पेशल चहाचा आस्वाद घेऊ शकता। चला तर मग स्पेशल आणि चविष्ट चहा बनवायला सुरुवात करूयात। चहासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आमच्या घराच्या कुंड्यांमधीलच आहेत, म्हणजे गवती चहा, पुदिना आणि तुळशीची पानं। इथे मी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध अजून वाढवणार आहे। 1 चमचाभर चहाची पावडर आणि 4 छोट्या आकाराच्या नैसर्गिक गुळाच्या वड्या घेतलेल्या आहेत। सोबतच पुदिना, तुळशीची पानं, गवती चहा, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे छोटासा, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 मिरी, 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे। पातेल्यामध्ये दूध, चहा पावडर आणि गूळ सोडून सगळं साहित्य घालायचंय। 1.5 कप पाणी घालायचं। सुरुवातीला हे चांगलं उकळू द्यायचं आहे, म्हणजे मसाल्यातले जे अर्क आहेत ते पाण्यात व्यवस्थित उतरले गेले पाहिजेत, तरच आपला स्पेशल आणि कडक चहा होणार आहे। आता हे छानपैकी उकळलेलं आहे। यामध्ये चहा पावडर घालून घ्यायची। चहा पावडर घातल्यानंतर चहा थोडा वेळच उकळायचा आहे, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होत नाही। आता यामध्ये आपल्याला चहा व्यवस्थित उकळला की 1.5 कप दूध घालायचं आहे आणि पुन्हा काही वेळ उकळू द्यायचं आहे, म्हणजे 2 कप चहा झाला पाहिजे इतपत आपल्याला चहा पुन्हा उकळून घ्यायचा आहे। ज्यांना खोकला, सर्दी किंवा डोके दुखत असेल त्यांनी फक्त यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करून दुधाचं प्रमाण वाढवायचं आणि यामध्ये चहा पावडर ऐवजी 1 चमचा हळद घालून उकळून त्याचा काढा घ्यायचा। खूपच आराम मिळतो। चहा व्यवस्थित उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे, लगेच गूळ घालायचा नाही। गूळ शेवटी घालायचा आणि गूळ व्यवस्थित विरघळला गेला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर जास्त वेळ चहा उकळू दिला की चहा फुटू शकतो। आणि गुळाचे प्रमाण थोडेसे कमी करून शुगर पेशंटसुद्धा या चहाचा आस्वाद घेऊ शकतात। आपला चहा हा तयार झालेला आहे। हा चहा चवीला खूपच छान आणि अप्रतिम लागतो, सगळा थकवा घालून टाकतो। हा स्पेशल आणि कडक आयुर्वेदिक चहा तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आले असाल तर माझ्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांमध्ये शेअर करा। थँक्यू, बाय।